नमस्कार, मी मुग्धा अभिजित परांजपे. माझ्या आजे सासूबाई मंदाकिनी परांजपे यांनी 1950 या सालापासून एम्ब्रॉयडरीचे क्लास सुरू केले. आत्ता ह्या वर्षी आमच्या क्लासला 64 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आमच्या क्लासमध्ये जास्ती करून साडी, ड्रेसेस, तोरणं, चैत्रांगणं अशा विविध पद्धतीच्या एम्ब्रॉयडरी करतात. ज्या एम्ब्रॉयडरी केल्यामुळे सगळ्या बायकांना त्यांचा आनंदही मिळतो आणि त्याच्यातनं त्यांना समाधानही खूप मिळतं. आज मी एम्ब्रॉयडरीमधला पॅचवर्क हा प्रकार शिकवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे ट्रेस पेपर, कापड ज्याच्यावर ट्रेस करायचं आहे, कार्बन पेपर, पेन्सिल, कात्री हे साहित्य आणि तुम्ही एखादं ठराविक चित्र तुम्ही ठरवून ते कापडावर ट्रेस करून घ्यायचं. ट्रेस करताना कापडावर ही कायम इस्त्री पाहिजे, कडक इस्त्री केलेलं कापड पाहिजे, म्हणजे त्यावर ट्रेसिंग हे चांगलं होतं. कार्बन पेपर जो घेतो तो कोरा न घेता हा वापरलेला पाहिजे. कोरा पेपर घेतला तर खूप डार्क उठतं आणि मग नंतर एम्ब्रॉयडरी केल्यावर एम्ब्रॉयडरीशिवाय ट्रेसिंग केलेले सुद्धा मार्क्स त्यावर दिसतात. त्यामुळे हा वापरलेलाच पेपर पाहिजे. ट्रेसिंग पूर्ण झाल्यानंतर एजेस सगळ्या कापून घ्यायच्या व्यवस्थित. हे चित्र पूर्ण कापल्यावर हे असं दिसतं. ते आपल्याला आता आपल्याला हव्या असलेल्या कापडावर खळीनं चिकटवायचं आहे. हल्ली बाजारामध्ये फॅब्रिक ग्लू मिळतो, तर मी सुचवेन की हा फॅब्रिक ग्लू न वापरता आपण जी घरी खळ तयार करतो मैद्यापासनं ती वापरली तर ती जास्त योग्य होते. कारण फॅब्रिक ग्लू वापरला तर तो कडक होतो आणि एम्ब्रॉयडरी करताना सुई आपल्याच हाताला लागू शकते. चित्र चिकटवल्यानंतर हे असं दिसतं. हे चित्र मी खळींनी चिकटवलेलं आहे आणि हे रात्रभर तसंच ह्याच्यावर एक वजन ठेवून हे चित्र चिकटवलेलं आहे. 8 तास झाल्यानंतर चित्र व्यवस्थित चिकटलं जातं आणि मग त्यावर आपण एम्ब्रॉयडरी सुरू करायची. पॅचवर्कला महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बटन होल हा टाका प्रामुख्यानं वापरला जातो. पूर्ण चित्र हे बटन होल टाक्यानेच भरायचे आहे. वरचं चित्र आणि खालचं कापड हे एकमेकांना शिवलं जात आहे ना, हे याच्याकडेही लक्ष द्यायचं आणि ते चित्र पूर्ण करायचं आहे. बटन होल हा मी पूर्ण घालून घेतला आहे, त्यामुळे हे चित्र कापडाला पूर्णपणे पॅक झालेलं आहे. बटन होल टाका पूर्ण झाल्यानंतर आतले फीचर्स हे साखळी टाका, काश्मीरी टाका किंवा सॅटिन या तिन्ही टाक्यांनी किंवा अजून इतरत्र कोणतेही आपल्याला हव्या त्या टाक्यांनी भरता येतात. हे सगळे टाके भरल्यानंतर आपलं चित्र हे पूर्ण असं दिसतं. पॅचवर्क पूर्ण झाल्यावर आपण त्याची फ्रेमही करू शकतो किंवा विविध प्रकारांमध्ये कुशन, लहान मुलांची दुपटी किंवा बेबी फ्रॉक्सवर पॅचवर्क होऊ शकतं. अशी ही एम्ब्रॉयडरी माझ्या आजे सासूबाई शिकवत होत्या. आता माझ्या सासूबाईही शिकवतात आणि आता त्यांच्या मदतीने मीही क्लासमध्ये एम्ब्रॉयडरी शिकवत आहे. अशी आमची घरची पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे. ती आता मी पुढे फॉलो करत आहे. तर ही परंपरा अशीच पुढे टिकवावी ही माझी इच्छा आहे आणि अशी शिकवण्याची संधी मला कुठे मिळाली तर मला फार आनंद होईल.